एकदा असं वाटलं असेल की असं सकाळ सकाळी उठून एवढ्या फिरण्याची हाऊस काय, तर खरं तर या शहराच्या धबडग्यामध्ये, धावपळीमध्ये, पळापळीमध्ये तुम्ही बघितले असेल बरेच लोक मॉर्निंग वॉक करतात. मी सायकल रन करतो. आता हा समोरचा ब्रिज, रेल्वेचा ट्रॅक इथपर्यंत आला आहे. हा ट्रॅक पूर्ण व्हायला किती वेळ लागतो आहे ते आपण बघूया. म्हणजे 1 महिना लागतो, 2 महिना लागतो की किती लागतो ते कळून येईल आपल्याला. ओके, दमलो जरा. हे बघा समोर आपल्याला दिसतं आहे खडी अंतरलेली आहे आणि बरेच दिवस झाले हे काम चालू आहे. वेळ तर लागेलच, पण प्रतीक्षा आहे ती आपल्या पनवेल कर्जत ट्रॅक आहे ना, हा किती लवकरात लवकर तयार होतो त्याची. कारण मध्ये 4 ते 5 स्टेशन आणि मग तुम्हाला येईल कर्जत. म्हणजे 25 मिनटं ते अर्धा तास लागेल मला वाटतं पनवेलवरून. त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी एकदम भारी होणार. म्हाताऱ्यांना तुम्हाला जायचं असेल तरी पण, आणि कर्जत खोपोली जायचं असेल पनवेल मार्गे तरी पण. म्हणजे याच्यानंतर लोक आहे ना ठाणे मार्गे जाणे पसंत करणार नाही. लोक पनवेल मार्गे कर्जतला जायला पसंत करतील असं मला वाटतं. काय बोलता तुम्ही? सगळी पोरं आर्मी आणि पोलीस भरतीच्या ट्रेनिंगची पोरं सगळीकडे पळायला आणलेली आहेत. पुणे बँगलोर हायवे हा बघा समोर तुम्हाला दिसतो आहे. समोर सूर्योदय होतो, सूर्यास्त नाही. मस्त 7:30 पावणे 8ची वेळ आहे आणि हा पुणे बँगलोर हायवे. या बाजूला आपण पुण्याला जात आहे आणि माझ्या विरुद्ध बाजूला मुंबईकडे. कदाचित थोडासा साऊंड असेल बॅकग्राऊंडला, पण भारी वाटतं एकदम. तुम्ही पनवेलपासून थोडंसं आजूबाजूला आलात ना की एक नंबर वातावरण लागतं. हे बघा आजूबाजूला लोकांनी मळे केलेत छानपैकी. त्याचबरोबर मी पण आज फर्स्ट टाईमला या वाटेवरती येतो आहे. ते जस्ट माझ्या मागून येतं त्यांना विचारलं की समोर कसं जाऊ म्हणून, तर त्याने मला बरोबर सांगितलं राईटला वळा म्हणून. पण बघा ना किती सुंदर आणि मस्त वातावरण आहे, झकास आजूबाजूला संपूर्णपणे. आता आपण गाडीने फिरतो किंवा स्कूटी घेऊन, टू व्हीलर घेऊन फिरतो त्या वेळेला आहे ना ही मजा येत नाही. कारण छोट्या छोट्या रस्त्यांमधून आपण जात नाही किंवा कंटाळा करतो. पण आज या बाजूला मी आलो आहे, खूप बरं वाटतं. म्हणजे एकदम फ्रेश, थंडगार, आजूबाजूला छोटी छोटी फुलं आणि एक नंबर असं निसर्गरम्य वातावरण. एकच नंबर. चकास. मला बरोबर ॲड्रेस सांगितला आहे, त्या ॲड्रेसवर जाऊया आपण. नर्सरी अँड फार्म्स. हे बघा एकदम छोटा आवळ रस्ता, एकदम छोटा आवळ रस्ता. म्हणजे इकडे आल्यानंतर मला तर चक्क आपल्या कोकणातली आठवण झाली. कोकणामधून जातो आहे की काय. अर्थात मुंबई, पनवेल, उरण हे सगळं कोकण किनारपट्टीचाच प्रदेश आहे, असं काय वेगळी गोष्ट नाही. पण तरी पण आता मुंबईला मुंबई बोलायची सवय झाली ना. नवी मुंबई, मुंबई, महामुंबई म्हणतात. बघा ना कसं वाटतं. कमेंट करा प्लीज, कमेंट करा कसं वाटतं आहे. बागा वगैरे, किशोर बॅग, जाल तिकडे. आता रस्ता सोडून तर आपण आतमध्ये जात नाही, पण लोकांच्या आंबा वगैरेच्या बागा आहेत आणि सकाळ सकाळी गेलो तर मग फटके पडतील. त्याच्यामुळे आपण रस्त्याने जातो आहे फक्त. पण निसर्ग सौंदर्य बघा ना, अप्रतिम. चकास. थोडंच नाही, समोर थोडासा रस्ता, कच्चा रस्ता येतो आहे मला वाटतं. खराब रस्ता आहे त्याच्यामुळे मोबाईल बंद करतो. खराब रस्ता आला आहे बघा. आता इथे थोडंसं ड्रायव्हिंग स्किल लागेल. खडखड खडखड. त्याच्यामुळे
सकाळी सायकलचा फेरफटका मारायला आलो खरं तर, आणि खरंच कन्फ्यूज झालो, खूपच कन्फ्यूज. थोडंसं म्हटलं या बाजूने आपल्याला घराकडे जाता येते का बघूया, पण हे सगळे आजूबाजूला फार्म्स वगैरे आहेत आणि कन्फ्युजन असं झालं की हा रस्ता पूर्णपणे कच्चा आहे, त्याच्यामुळे आता पुढे जायचं कसं विचारायचं म्हटलं तरी कोणी नाही. पण आजूबाजूला निसर्ग सौंदर्य मस्त आहे, वातावरण फ्रेश आहे, हवा शुद्ध आहे, त्याच्यामुळे ठीक आहे, फेरफटका फुकट गेला नाही असं म्हणूया आपण. आणि आता मला असं वाटतं आल्या पावली खरं परत जायची वेळ आहे, तर आता घरी निघून जाऊया आपण लगेच. समोर बघा सूर्योदय किती मस्त दिसतो आहे ना, हे बघा खूपच छान. ठीक आहे, तर या एक मोमेंटसाठी आपला एक लाईक झाला पाहिजे आणि सबस्क्राईब पण करून टाका पटकन आपल्या या चॅनलसाठी. चलो. एकदा असं वाटलं असेल की असं सकाळ सकाळी उठून एवढा फिरण्याची हाऊस काय, तर खरं तर या शहराच्या धबडग्यामध्ये, धावपळीमध्ये, पळापळीमध्ये, या जगण्याच्या धडपडीमध्ये आम्ही आपलं गाव शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. दुसरं खरं म्हटलं तर काहीच नाही, कारण हेच आवडतं, हेच बघायला बरं वाटतं, हेच अनुभवायला बरं वाटतं आणि हे जगायला बरं वाटतं.